आजकालच्या पोराला लग्नासाठी पोरगी काऊन नाही भेटत? अजी पप्पा पप्पा माझं लग्न कधी होईल जी? अरे चिमल्या तोंडाच्या, पहिलेच तुला 5-6 पोरीनं रिजेक्ट केला, ना आता कोण तुले पसंत करावलं असं का ह्या आहे? पहिला आपली सकल आईन्यामध्ये पाय, तेव्हा तुला पोरी पसंत करतील. तू बाप होस का साप होस गा? माझी साईड घेता घेता त्या पोरीची साईड घेतेस. अरे 2-3 पोरीचे पहिले दात वाकडे होते. एक पोरगी चिकनीनं बकनी पाहत होती. एका पोरीला धडाचे कपडे नव्हते लावता येत. आता त्याच्यासोबत लग्न करू का मी? अरे तुला धडाचे ढुंगण तरी घासता येते का? त्या गोष्टी मी सांगलो का? अरे त्याला घरचं काम येतात, तुला घरचाही काम नाहीये. अरे स्वतःचा ढुंगण तरी बराबर नाही धुस. जिथं कसं तरी करा ना जी, लावून द्या ना जी सेटिंग. कसा तरी करून टाका ना, जमवून टाका माझी सोयरकी. अबे सोयरकीच्या सही नाही जुळ तुझ्यासोबत. कोण तुझ्यासोबत असा सोयरा करावाला पाहिजे बे? अरे चांगली दाढी मिशी ठेवतास, 1 नंबर चांगली पर्सनॅलिटी ठेवतास. ती एका पोरगी तरी पटून जाती. ते ती राहतेच बापा बिना मिशीचा माणूस. जिथे तुम्ही मिशी ठेवते आता तुमच्या डोक्यावर कोटी केस आहेत. मी मिशी ठेवणं बंद केलं तर पाहिजे ना माझ्या डोक्यावर कसं केस आहेत. अबे मिशीचा ना डोक्यावरच्या केसाचा काही संबंध नसे. त्याही वेळी माझ्या डोक्यावर केसा नव्हतं तरी माझा लग्न झाला माहित आहे का? अबे लग्न झाला तर झाला आणि पोरानं 12 झालं. तुझ्यावानी कुवारा नाही मेलो मी. जिथं मी तोच म्हणत आहो ना, माझी लावून टाका ना सेटिंग. कोटची असल नजरेमध्ये तुमच्या एकान पोरगी, तेला पावाला जाऊन ना जी. अबे नजरेमध्ये कायलं, माझ्या समोरही नाही दिसत तुझ्या लायकीची पोरगी आहे काही. म्हणून म्हणतो कुवारा राहत असेल तर राय, खापी कर नयस कर, कारण तुला पोरी कोण नाही देत भाऊ. कारण तुला बूर लोकांना रिजेक्ट केला. जिथं मी का म्हणतो, ते माझी मामाची पोरगी नसे का, तिला विचारून मागा नाची. अबे तुझा मामा तुला पोरगी देऊच नाही शकत, त्याला माहित आहे याची सिच्युएशन. तुझी कंडिशन त्याला माहितच आहे का आहेस ना का नाही तर तू. जिथं तिची कंडिशन मला माहित आहे ना. लहानपणी शेंबळाच्या धारा वाहत होत्या तिच्या नाकातून. शेंबूळ खाई बेटी आता थोडीशी सुंदर दिसते तर तिच्या बापाचा भाऊ आला आता. अबे तुला नाही दे का बे तो? अबे नशिबा दैवाना त्यावेळी माझं लग्न होऊन गेला तर होऊन गेला. तुला कोण पोरगी देईल म्हणतो मी? आता म्हणतेसच तर विचारून पाहतो. नाहीतर आहे मग कुवाराच बिना लग्नाचा. हॅलो हॅलो बोला जिजाजी काय म्हणत्या? मी का म्हणतो तू रामप्रसाद, तुझी पोरगी आहे ना ती एक, ते माझ्या पोरासाठी देशील का म्हणत होतो. अरे माझ्या भाषासाठी? माझा भाषा कोणत्या कामाचा आहे का? त्याला पोरगी देऊ तर मी. अरे देऊन टाक ना भाऊ. आता माझा पोरगा कामामध्ये आहे तरी का? शेतीवाडीचा काम करते, सगळ्या गोष्टी सांभाळते. तुझी म्हणलं ते लहानवाली पोरगी याला देऊन टाकशील. अजी नाही का जिजाजी, तुम्हाला देऊन टाकलो तरीच तर मोठा पस्तावा येते आपली बहीण. आता पोरगी देऊ का? अरे बाप रे का, तसा विचार करून सांगा आता का म्हणते. आता काही वेळ नाही केली. हो जिजाजी. पाय ना लायका पाहिलास आता, ऐकलास आपल्यात कानाना. अबे तुला कोणी पोरगी देवाला तयार नसेत. आजकालच्या काळामध्ये पोरगी भेटणे एवढी कठीण गोष्ट आहे भाऊ, का काय सांगूच नको. म्हणून म्हणतो तुला का कुवारा राय, भेटली तर ठीक नाही तर त्याच्यातून ठीक. माझा मामा एवढा गद्दार निघेल म्हणून मला माहित नव्हता. म्हणला एकान लहानवाली तरी पोरगी देईल. आता पाय कशी करतो तर गंमत. घेऊनच परतो त्याच्या पोरीला. अबे घेऊन परशील तर माझी नाक कटल ना, तुझ्या मामाची नाक कटल ना, तुझ्या मायाची नाक कटल. सगळे रिश्तेदारीमध्ये बॉम्ब होईल. का म्हणतील रिश्तेदारीतले लोक, आमच्या मागे थू करतील. धोड्यात धसला काम ना धंदा. माझा लग्नच नाही हो. मी चाललो आता कोटी. भेटल तर ठीक नाही तर त्या दोन ठीक. म्हणलं एकान तरी पोरगी भेटून जाईल लहानवाले तरी मामाची. मी आता चाललो तिकडे कोटी कामा धंद्याला. घरदार तुम्हीच सांभाळा. अरे नाही भेटत नाही भेट, ती लढण्यासारखी का गोष्ट आहे? याले पहिलाच म्हणलो का याचा मामा याला पोरगी नाही देऊ सक म्हणून. आजकालच्या पोरायला पोरगी भेटणे एवढी कठीण गोष्ट झाली आहे का काय सांगूच नको. तर पाहिलं भावांनो अशी होते गंमत. तर भावांनो आता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. मग ठीक आहे, धन्यवाद.